डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. मोदी तेरी शानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. होश में आओ, होश में आओ, होश- मोदी सरकार होश में आओ. होश में आओ, होश में आओ. मोदी सरकार होश में आओ. जय भीम जय भीम. और जय भीम. जय भीम. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. इन्कलाब जिंदाबाद. आज आम्ही सर्वजण मिळून जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर अमानुषपणे पंतप्रधानाच्या आदेशाने जी लाठी हल्ला केलेला आहे त्याचा निषेधार्थ म्हणून व जी नीट पेपर फुटी या गव्हर्नमेंटच्या असफलतेमुळे झालेली आहे. वारंवार 3 वर्षामध्ये 4 ते 5 वेळा नीट पेपर फुटी झालेली आहे. त्याचा निषेधार्थ व या नीट पेपर फुटीमुळे आजपर्यंत जी 22 विद्यार्थी आत्महत्या केलेले आहेत त्याचं दुःख म्हणून आज आम्ही इथे आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत. सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की ह्या शिक्षण मंत्र्याचा तर राजीनामा घेतलाच पाहिजे, परंतु या देशाचा पंतप्रधान म्हणून जो संपूर्ण जगभर मिरवतो त्यांनी स्वतःला आरशात बघितलं तर त्यांनी स्वतःची लाज वाटून घेतली पाहिजे. कारण तुझ्या देशामध्ये जर विद्यार्थी 22 विद्यार्थी जर आत्महत्या करत असतील आणि 150 विद्यार्थी तुमच्या पोलीस गुंडांच्या माध्यमातून, लाठी हल्ल्याच्या माध्यमातून, अश्रुधुराच्या माध्यमातून जर ऍडमिट होत असतील आणि त्याच स्टुडंटमध्ये जर महिला भगिनी असतील, महिला स्टुडंट असतील आणि तुमचे पोलीस प्रशासन जर त्यांचे कपडे फाडेपर्यंत जर त्यांना मारहाण करत असेल तर तू या देशाचा पंतप्रधान म्हणून लायक नाही असंही मी आपल्या माध्यमातून सांगतो. व जे काही सनदशीर मार्गाने जे आमरण उपोषणाच्या माध्यमाने सोनम वांगचूक हे आंदोलन करत होते, परंतु तुम्ही त्या आंदोलनाला घाबरून त्यांना पांढऱ्या कपड्यामध्ये अक्षरशः एका प्रेताला आपण उचलून घेऊन जातो तशा पद्धतीनं त्यांचं तुम्ही आंदोलन मोडीत काढलेलं आहे. तुम्हाला जर एवढंच आंदोलनाची भीती जर वाटत असेल तर मी या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगतो की इथून पुढं हे आंदोलन तुम्हाला सत्तेवरनं खाली पाडेपर्यंत हे शांत बसणार नाही. व आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून सोलापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाडण्यासाठी इथून पुढे काम करू एवढंच बोलतो. व तरी सुद्धा जर तुम्हाला जर लाज वाटली आणि शरम आली तर तुम्ही राजीनामा देऊन स्वतःला सत्तेवरून खाली उतरवा व या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना जाऊन तुम्ही जी काही मदत करता येत असेल तर ती मदत करा व शिक्षण मंत्र्याचा सुद्धा राजीनामा घ्या. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. खरं तर जंतर मंतरवरती गेल्या 20-25 दिवसांपासून वांगचूक असतील, त्याचबरोबर अभिजित तितकेच्या माध्यमातून देशभरातील संबंध तरुण त्या ठिकाणी एकत्रित आलेले होते. संविधानाच्या मार्गाने त्यांनी आंदोलन करत होते. गेल्या 20-25 दिवसामध्ये या सरकारचा एकही प्रतिनिधी त्यांना भेटायला गेलेला नाही. काल जेव्हा 20 जुलैला संसदेवरती मोर्चा निघालेला होता तेव्हा मात्र या सरकारने त्या तरुणांवरती जनावरांना देखील आपण मारत नाही अशा पद्धतीने त्या मुलांना मारलेले त्यांनी. मुलींचे डोकं फुटलेले आहेत, मुलांना हातापायावरती इतकं बेदम मारलेलं आहे की आपण हे बघताना सुद्धा आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण आपल्या गावाकडे जनावरांना देखील तसं मारत नाही. इतकं भयानक त्या मुलांना यांनी मारलेलं आहे. कशासाठी? ते काय देशद्रोही आहेत का? ते याच देशातले नागरिक आहेत, ते तरुण आहेत. त्यांनी त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या भविष्यासाठी ते लढतायत आणि त्यांच्यावर तुम्ही बेछूटपणे लाठीचार्ज करताय. अरे अमानुषपणे तुम्ही त्यांना मारायला लागलाय. जनावरांना मारत नाही रे आपण असं. आणि आपण तर त्या तरुणांना इतकं बेदम मारलेलं आहे, त्यांच्यावरती अश्रुधुरा सोडलेलं आहे. अक्षरशः असं वाटत होतं की हे दुसरं स्वातंत्र्य सुरू झालं की काय. आणि काय तुम्ही बघ्याची भूमिका घेताय सगळे. कुठल्याही राजकीय नेत्यांनी रस्त्यावरती उतरून निषेध केलेला नाही. लाज वाटली पाहिजे, लाज या देशातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांना. आजचा तरुण जागा झालाय, सावध व्हा. संविधान या देशात सर्वात मोठं आहे आणि संविधानावरती चाललेलं हे राज्य आहे. जर संविधानापेक्षा जर कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर ते तुमचा गैरसमज आहे. हम करो सो कायदा जर असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला उद्या भविष्यामध्ये हा तरुण जंतर मंतरच्या माध्यमातून संसदेकडे कूच केलेला आहे.
उद्या काहीही होऊ शकतं. हे होण्याआधी सावध व्हा. संबंधित खात्याचा शिक्षण मंत्री हा राजीनामा दिलाच पाहिजे, त्याची ती जबाबदारी आहे. कारण 22 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या 22 मुलांचं त्यांना ते पाप तर लागणारच आहे. पण तुम्ही काही अकाउंटेबिलिटी घेत नाही, काही जबाबदारी घेत नाहीये. आणि साधं त्या 20-25 दिवस तिथं आंदोलन करणाऱ्या कुठल्याही तुम्ही समाजसेवकांना तुम्ही साधं भेटत पण नाही. इतकी गुर्मी तुमच्याकडे कशी काय आली? सत्याचा इतका माज तुमच्याकडे कसा काय आलेला आहे? हे देश लोकशाहीचं आहे आणि लोकशाही ही टिकलीच पाहिजे. त्यासाठी जशा पद्धतीनं जंतर मंतरवरती सगळे तरुण एकवटलेले आहेत, त्या जंतर मंतरवरती आपल्याला जाता येत नाही. म्हणून आम्ही आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी इथून आम्ही त्या सर्वांना पाठिंबा देण्यासाठी आणि जे 22 तरुण आत्महत्या केलेले आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही निषेध आंदोलन केलेलं आहे. मी सर्व तरुणांना आणि भारतीय लोकांना मी विनंती करतो की तुम्हाला जर जंतर मंतरवरती जाता आलं नाही, त्या आंदोलनामध्ये सहभागी होता नाही आलं, तरी तुम्ही जिथे आहात तिथून एक दिवस का असेना त्या लोकांसाठी तुम्ही आंदोलन करा, उपोषण करा. तुम्हाला तुमच्या माध्यमातून जे काय करायचं ते करा, पण आवाज उठवा. या देशात संविधान जगलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे आणि या देशातली लोकशाही टिकली पाहिजे. जय भीम. आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून पहिल्यांदा मी चीफ जस्टिस शशिकांत हा लाचार माणूस गृहमंत्र्याच्या आणि पंतप्रधानांच्या दबावाला बळी पडून आज तो असं म्हणत आहे, एका वकिलाने ॲडव्होकेट वकिलांनी याचिका दाखल केली होती किंवा ह्या आपल्या देशातल्या युवकांवर अत्याचार, अन्याय, लाठीचार्ज किंवा छर्याचे फवारे, अश्रूसुराच्या नळकांडे फोडलेत, त्याच्या विषयाकरता जनहितकारी दाखल केले असताना तो हरामखोर चीफ जस्टिस जाणून बुजून मी हरामखोर शब्द वापरतोय. तो हरामखोर असं म्हणतोय की हे बघायला आमच्याकडे वेळ नाही, तुमचे व्हिडिओ बघायला आमच्याकडे वेळ नाही. का रे बाबा, तुला काय दुसऱ्याचं बघायला वेळ आहे का? तुला ह्या भारतातल्या जनतेला व्हिडिओ बघण्यासाठी, त्याच्यावर अन्याय अत्याचार होतोय हे बघण्यासाठी तुला जर वेळ नसेल तर तू चीफ जस्टिस म्हणून राहण्याच्या लायकीचा नाही. पहिल्यांदा मी तुझा जाहीर निषेध करतो. आणि विषय राहिला जे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे 1 महिन्यापासून आंदोलन चालू आहे की आपल्या नीट परीक्षेमध्ये पेपर फुटीनंतर जे 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याला सर्वस्वी जबाबदार हा देशाचा भंगार 420 पंतप्रधान आणि 307 मधला आरोपी अमित शहा. हरण पांड्याच्या केसमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि हा मोदी याच्यावर सुद्धा घरातली चोरी केली म्हणून त्याच्या भावानेच कंप्लेंट केलेली आहे. असा हा चोर आणि 420 बायकोला धोका दिलेला माणूस, तो स्वतःच्या बायकोला सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार आहे? तो हा पूर्ण भारत देश हा अदानी आणि अंबानीच्या घशात घातलेला आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत त्या बांधवांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व महाराष्ट्रातील बहुजन चळवळीतील लोकांना माझा हात जोडून विनंती आहे, बांधवांनो, अब नाही तो कब नाही. आता लढल्याशिवाय ह्याला पाय उतारा केल्याशिवाय पर्याय नाही. जय भीम, जय भारत, जय संविधान.